नमस्कार, सविता किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज आहे सुगड पूजन। तर आम्ही कसं सुगड पुजतो ते आपण आता बघूया। हे बघा, आमच्याकडे ना सुगड, आता ही दोन सुगड आहेत, एक सुनेचं आणि एक माझं। त्याच्यानंतर हे आपण तिळाचे लाडू आणि साखरपुडा, फुलं, हळद कुंकू आणि सुगडमध्ये आपल्याला काय भरायचं ते तुम्हाला साधी सोपी पद्धत अशी दाखवते आमची। हे बघा, सुगड आहेत ना, जी चांगली आपण अशी ना धुवून घ्यायची। आता ह्याच्यात भरण्यासाठी काय काय आपल्याला लागतो माहिती आहे? हे बघा, हरभरा, ही बोरं आहेत, काजू आहेत, हे चिकू घेतले आहेत आणि हे घरचे शेंगा घेतले आहेत। कारण ह्याच्यात ऊस आणि लागतो, तो काय ऊस मिळाला नाही म्हणून आता आपलं घरातलं हे सामान घेतलं। आता ह्याला काय करायचं आहे, फुलं लागतील। आता ह्याला हळद कुंकू लावून आपण ह्याला हे करूया। ह्याला काय म्हणतात? सुगड म्हणतात। मुंबईत काळं आणि मिळतं, इथे गावात मिळत नाही, गावात ही अशी मिळतात। ती आता ही अशी घेतलेली आहे। आता आपण ह्याला हळद कुंकू लावून घेऊया। हे असं घेतलं आहे, त्यातलं आपण ना हे कुंकू आहे ना, त्याच्या कुंकूचं असं एक करायचं। असे ना चारी बाजून असे 5 तरी असे, हे बघा दिसतं ना, असे 5 कुंकवाचे आणि 5 असे हळदीचे आपण हे करायचे। बघा, हे 5 झाले। त्याच्याच बाजूने आपण आता हे बघा हळद लावायची, म्हणजे हे सवासणीचं आहे ना, म्हणजे हे हळद कुंकू असं पहिले याला लावून घ्यायचे 5। आणि मुंबईला कसं ह्याच्यावर ना दुसरं एक सुगड मिळते, गावात नाही, गावातलं काही असं मिळतं, हे असं ठेवायचं। ह्याला हे बघा, याला हळद कुंकू लावलेलं आहे, अशी 5-5 बोटं हे करून घेतली। आता आपण ह्याच्यामध्ये काय भरायचं आहेत बघा, हे आता आपण हरभरे घेतले आहेत ना, ते हरभरे भरायचे आहेत। हरभरे घेतले, हे काजू घेतले आहेत, हे काजू घेतले वरते। त्याच्यानंतर आपण ही बोरं घेतली आहेत, ती बोरं भरूया। त्याच्यानंतर चिकू, हे घरचेच आहेत, हे बघा चिकू घेणार। आणि आपण ते आपल्या ह्या घरातल्या शेंगा, असं हे सगळं आपण ना हे पूजेसाठी हे भरून घ्यायचं। हे झाल्यावर याच्यावर आपण हे बघा, हे झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपण गूळ आणि खोबरं ठेवायचं आहे। हे बघा, हे असं आपण तयारी करून घ्यायची सगळ्याची। आणि नंतर आपण हे बघा, चौरंगावर असं लाल कपडा हातराला, ह्याच्यावर आपण सुगडाची पूजा करून घ्यायची। हे आता आपण हे भरून घेतलं आहे, आता आपण पूजा करूया। हे बघा, आता ते एक माझं एक किस्सं असं आम्ही हे 2 भरणार आहोत आणि त्याच्यानंतर ही पूजा करायची। बघा, हे चांगलं धुवून पुसून असं घ्यायचं। हरभरा, शेंगदाणा, बोरं, ऊस पण नाही होतं म्हणून आता घरातले चिकू काढले आणि हे शेंगा घातल्या आहे बघा। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गूळ खोबरं ठेवायचं आहे। आता आधी हे भरून घेतलं, त्याच्यानंतर आपण आता तिथे पूजा करायची। हे बघा, इथे ठेवायचं आहे ना, तिथे जराशी आपण हे बघा तांदूळ ठेवून घेऊया आणि त्याच्यावर आपण सुगड ठेवायचं। हे सुगड घ्यायचं आणि असं ठेवून द्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला एक पाण्याचा विडा घ्यायचा आहे, हा पाण्याचा विडा, त्याची पूजा करायची। त्याच्यानंतर आता एक सुनेचं आहे, ते सून ठेवेल एक, हे बघा, आणि दोघांची 2 आहेत। हे असं सुगड हे ठेवायचं। आता हे ठेवून झाल्यानंतर याची ना हळद कुंकू घालून तिळगुळ ठेवून आपण याची पूजा करायची। आता आपण ठेवल्यावर पहिला आहे ना, हा विड्याला हळद कुंकू घालूया आणि विड्याची पूजा करायची। त्याच्यानंतर याचं अशी हळद कुंकू घालून आपल्याला याची पूजा करायची। त्याच्यानंतर आपण ह्याला फुलं घालूया। हे गणपतीसाठी आहे, गणेश विडा म्हणून, आणि ह्याची आपण अशी पूजा करायची। आता कुकर अशी साधी सोपी घरात अशी पूजा करायची आहे। सवासणीचं वाण आहे ना। आता आपण ही पूजा झाली तर आपण याच्यात तिळगुळ आणि लाडू ठेवायचे।
हे बघा तिळगुळ आणि हे लाडू असे भरलेले आहे. संध्याकाळी आमच्याकडे हळदी कुंकू पण आहे म्हणजे बघा तिळगुळ लाडू भरलेलेच आहे. हे आपण तिळगुळ लाडू आहे ना हे याच्या असं ठेवायचं आहे. हे असं ठेवायचं आणि आम्ही आता हळदी कुंकवासाठी आणलेली वाण आहेत ती आता म्हणलं हे असं ठेवायचं. आपण पहिलं वाण हे आपलं देवाकडे असं ठेवून द्यायचं आहे. ही पूजा झालेली आहे. असं सुगड आपण साध्या सोप्या पद्धतीत घरात पुजायचं आहे. हे बघा आता आम्ही चाललो हळदी कुंकाला. पाठी दिसते ते आमचं घर आहे. आता आम्ही हळदी कुंकाला जाणार. सगळ्यांकडे हळदी कुंकू घेत नंतर आम्ही आमच्या घरी लास्टला आमच्याकडे हळदी कुंकाला येणार. आमचं घर असं हायवेलाच आहे. इथून बघितलात ना ते इथून कमीत कमी अर्धा किलोमीटरवर आमचा आचऱ्याचा पेट्रोल पंप आहे. म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही किती हायवेला राहतो आहे. बघा समोर दिसतो तो पेट्रोल पंप आहे आणि ह्याच्या बाजूलाच आमची ही गोलतकरवाडी आहे. त्या गोलतकरवाडीने आपल्याला आतमध्ये जायचं आहे. त्या घरी सगळ्यांच्या घरी आज पहिल्याच दिवशी हळदी कुंकू आहे. चला जाऊया. हे बघा इथे हा पेट्रोल पंप हा इथे गोलतकर स्टॉप. या गोलतकर स्टॉपने आपल्याला हे बघा आतमध्ये असं जायचं आहे गोलतकर स्टॉपला. आता एक घर करत आज 15-16 घरामध्ये हळदी कुंकू आहे. हळदी कुंकू घेत आपण आमच्याकडे लास्टला येणार. जसं गणपतीला आरतीला येतात ना तसेच तिकडून पलीकडनं सुरुवात करतात मग इकडे असं येतात. आता सध्या काजू बहरतो अजून बहरला नाही आहे पण त्याची पाऊस आला आणि त्यामुळे काय झालं नाही. हे बघा चालतो हे बघा कसे चालतो आहे ते बघा रस्त्याने चालत असं आलो. आता इथे समोरच आहे ना हे महापुरुषाचं स्थान आहे आमचं. आम्ही मूळचे आहेत रेवंडीचे पण आम्ही आता सडेवाडी राहतो ना चेंद्रात हे इकडचं आहे. आपण आता तिथे जाऊया. हे त्याआधी पाया पडूया मग तिकडे जाऊया. ते बसली आहेत. हे बघा महापुरुष महापुरुषाचं देऊळ आहे. आपण पाया पडूया आणि नंतर पुढे जाऊया. ही अशी देवळं आता फार कमी झाली आहेत. हे आमच्या कोकणात महापुरुषाचं देऊळ आज सोमवार आहे ठेवतं. ही माझी सून बघा जय सद्गुरू. बैलगाडी बैल तिकडे बांधलेली आहे. ती बैलगाडी आता ठेवलेली आहे. राखून बैल सोडलेले आहेत चरायला. मस्त दिसतात. काल नाका मोर नाही गेलं. रस्त्याने आता आपल्याला पलीकडे जायचं आहे. तुम्हाला दाखवते कशी आमच्या वाड्यामध्ये झाडं आहेत काय आहेत घरं आहेत तुम्हालाही दिसतील. ह्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला हळदी कुंकाला जायचं आहे. लवकर त्यांची पण येते मग आपण लवकर तिकडे जाऊया त्यांच्याबरोबर. आजी येता म्हणजे आजी आमका बोलवणार नाही आणि आजी येऊन हे व्हाळ आहे. या व्हाळाला पाणी असतं नाही का भरपूर गणपतीत आणि तिकडे आमचं गणपती विसर्जन करतं. हे बघा ह्या सगळ्या इथे व्हाळाला पाणी असतं. हे इथून गाड्या पण जात नाही. इथून संपूर्ण असं हे भरलेलं असतं व्हाळाचं. पण आता हे सुकलेलं आहे. हे बघा भरपूर म्हणजे भरपूर इथे मग मासे पण तुम्हाला हे बघा इथून हे पायऱ्या चढायला आहेत वरती मग वरून जायला लागतं. एवढं या ब्रिजवर पण असं ना पाणी येतं ह्याच्यावर. हे बघा केवढं खाली आहे ते बघा. हे खाली हे ब्रिज ह्या ब्रिजने मग चालायला लागतं. हे असं हे व्हाळाचं ह्याच्याकडनं आपल्याला हे असं हे बघा व्हाळ केवढा खाली यायचं बघा. तरी पण ह्याच्या वरती व्हाळ्याचं पाणी येतं आणि जाताना मग इथून आपल्याला ब्रिजने चालायचं आहे. आता आपण आमचं ते चिंदर सडेवाडी आता ह्या ब्रिजच्या पलीकडे हे आचरा लागतो. आपण तिकडे
सगळे 2 घरात हळदी घ्यायचं आणि परत मस्त आपण पाणी जाऊन सगळी घरं घ्यायची. ते बघा अशी चाललेली आहेत ते बघा. ते गावातलं हे मस्तच असं निसर्ग पण छान, हवामान चांगलं आणि सगळंच असं गावामध्ये छान आहे ते बघा. बघा हे तुम्हाला मुंबईमध्ये हे याचं अनुभव पण घेता येत नाही आणि काहीच नाही हे असं. हे बघा आता ही आमची काकी बघा केवढी म्हातारी तरी चलताच ना असते 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 करून घरात बसायला. हे बघा कशा बागा आहेत त्या बघा मस्तपैकी. हे बघा चिकूचं झाड कसं मस्त ते बघ. हे बघा कसं मस्त. आणि ह्याच्यातनं आम्ही असे बघा चालत 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 जातो ते बघा. आता आम्ही निघालो 4 वाजता काय गे. आता ही सगळी एक 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 घरं घेत घेत आम्ही लास्टला आमच्या घरात जाणार आहोत. हे बघ हे कसे मस्त बागा आहेत त्या बघा. हे घर आहे गोलतकर. माड, आंबे, कलमा, सुपाऱ्या. करवंदा. तू चालतो तुझंच काढ कशी चालतं बघा म्हातारी. आणि आम्ही बघा रास्ते उतर. हे गावात माणसं होईत. चल येवा लवकर लवकर. तुम्ही जवळची माणसं येणार नाही म्हणजे काय. येवा लवकर लवकर. हाय उभे राहा उभे वसाव. तुम्ही पण वसा या. हो मग सगळ्यांची जाऊन दे ना फोटो. आम्ही तर सगळे शिलो सेल्फी स्टिकच घेऊन साडी मस्त नेसली. तुम्ही एकटे झाले आम्ही तुमची वाट बघत होतो. मग हा हे बघा मस्त अशी बाग बघा कलमाची बाग याची बघ. आता कोण आलं की आम्हाला असं बोलत राहायला लागतं. हे बघा हे टाकी लावली आहे माडाला पाणी घालायला. हे माड बघा सुपारी बघा. विहीर आहे ही ना. विहीर म्हणजे पाणी पिण्याची नाही आहे ही आपल्याला झाडांना पाणी शिंपण्यासाठी. कारण मेमध्ये कमी होतं ना. आता बघा याच्यात पाणी आहे ते झाडांसाठी पाणी पिण्यासाठी नाही. ह्याच्यात पंपाने असं घेऊन मग ते झाडं शिंपली जातात. सारखे सगळ्यांचेच फोटो काढ. जेवढ्या घरात जातले त्यांचे फोटो काढतले की नाही. मग लोकांना दिसतं सगळं मस्त असा. हे बघा लोकांच्या वाड्या कशा आहेत त्या बघा. फणस चिकू माड. हे बघा हे बघा हे स्पेशल दरवाजे नाही ग ढोरांसाठी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी. डोळा येऊची हो हे तरी बरे आणायचं एकदम बारकं असतं. कशा हे बघ आमच्याकडे आबोली तेवढीशी इल्ली ना त्याचं आबोलीचं हे बघ गजरो केल्या ना केवढं असं होतं बघ आबोलीचं गजरो. आणि काल होते ना बाजारात सगळीच म्हणजे सुकलेले होते गजरे. 25 रुपये चांगला नाही बघा. नाही कोण म्हणेल हे वाळा म्हणून. हा एवढा याच्या ब्रिजवर पाणी येतं वाळाचा.
आता सुकसुकट. आता काय नाही, पण हे थोडासा हाय घाण पाणी. घाण पाणी म्हणजे त्या जरासा आता तिकडचा, बाकी काहीच नाही. सुकलं असं कोण बघला तर म्हणत काय वाळा म्हणून एवढं वरपर्यंत पाणी येतात. साडी घेतली का एकदा नेसतलो नाही तर दोनदा. हो, अळूची पान, अळवड्याचीच हत्ती पण केवढी मोठी हत्ती बापा ना. काय म्हणतो ह्या बघ गुलाब बघ, आपण काढल्यान आणि घातल्यान गुलाब जुई आहे. चला या दुसऱ्या घरात आता हळदी म्हणतात. खुर्ची, संगीत खुर्ची घेताच की काय ग तुम्ही लोक? संगीत खुर्चीत बसायचा. एक मजा हो, बाकी काय. मग मी माझे नाही काढणार, बाकी सगळ्यांचे काढते फोटो. मग लोकांका कारेटी दिसत नाही बघ, कारेटी अजूनच झाडावर. दिवाळी झाली. हाय, चला चला चला. हे असं ग्रुप असा हळदी कुंकाक आणि गणपतीकच दिसतं ना. आता सगळ्यांचेच फोटो आहे जरा, सगळेच चला. ही बघ कदमिनिक चल सांगता. आज मजा नाही, कमी आहेत ना माणसं म्हणून मजा नाही आहे ना. हा आज चला चला. ही पण अळवड्याची पानं चांगली घे ना, मोठी पानं. रश्मी, अळवड्याची पानं तुझ्याकडे चांगली आहेत ना ती? विहिरीचं पाणी बघा, विहीर बघा, विहीर विहीर विहीर. सदाफुली. फोटो काढ त्यांचा. आणि कोणा अजून काकी लावलं. हो काकी तशीच उभे राहा. ताई वाट चुकणार नाही, तुमची रेकॉर्डिंग करता. कोण खय आता बघूचा माका म्हणून फोन करताय, सगळ्यांचा व्हिडिओ काढतोय. हा नाहीतर आपला वाट चुका रे म्हणून आपलं रेकॉर्डिंग. आमची चपाती खातो, चपाती भाकरी खाते. सगळ्या मासे रोज आमचे डाळ भात खातात ती अशी एकदम डाळ भात दिले. दोन काढले, एकच आला. दोन्ही पण टाकले. एकच आला. एकच आला. मोबाईल आणलाय. हो
बैलगाडीचे बैल बघा बसलेत, रवंत करतात. हे बघा ही बैलगाडी आहे त्यांची. तर इथे आमचं हे महापुरुष मगाशी पाया पडलो ना, तिथे आता आम्ही दरवर्षी सजून झालं की नारळ देतो. आता तिकडे जाऊया आम्ही. फोडूच सांगितलं ते नाळ तसेच नव्हतं. नाही तर मग येशील होतं. दम टाळवला ना, नाही, उद्या सकाळी पडल्यानंतर चालेल. उद्या सकाळी फोडल्यानंतर महापुरुष इथे आम्ही वडपौर्णिमा पुजतो. नाही देवाचे हो गेट उघडा, गेट उघडा. सगळ्यात त्याचा ना वर बस, वर बस. बॅटरी जाऊया. काय चाललास? जावा जावा, हां जावा. चला चला, हां चला. हां शेवगावला जाऊचा. सांगितलंय तिकडे. हो हो चला. गेलो गोड गोड बोला. गेलो